नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेती व दूध व्यवसाय युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की मल्टी स्टार लिक्विडचा उपयोग आपल्या जनावरांमध्ये तसेच शेळ्यांमध्ये कशासाठी केला जातो। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। तर मित्रांनो, मल्टी स्टार हे लिक्विड जास्त प्रमाणात शेळ्यांमध्ये उपयोगात आणले जाते। तसेच आपण जेव्हा आपल्या जनावरांची खरेदी करतो तेव्हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहनाने प्रवास करताना आपल्या जनावरांवर हा स्ट्रेस आलेला असतो। तर तो स्ट्रेस घालवण्यासाठी सुद्धा या मल्टीस्टार लिक्विडचा वापर केला जातो। तर आपण बघतोच की आपण जनावर किंवा शेळ्यांमध्ये आपण हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो। तर तेव्हा आपण वाहनाचा उपयोग करतो। तर वाहनामधून त्यांना स्ट्रेस येतो। तर ते जनावर जर गाभण असेल किंवा वेळेला झालेली असेल तर त्याच्यावर आपल्याला त्याचा दुधावर झालेला परिणाम दिसतो। म्हणजे त्याचे दूध कमी झालेले दिसते, तेव्हा त्याच्यावर स्ट्रेस हा आलेला असतो। किंवा आपण जास्त औषधे वापरतो, म्हणजे अँटीबायोटिक हे जास्त प्रमाणात वापरलेले असते, तेव्हा सुद्धा आपल्या जनावरांमध्ये स्ट्रेस हा आलेला दिसतो। त्यामुळे जनावरांच्या दुधावर हा परिणाम येताना दिसतो। तर मित्रांनो, आपण बघणार आहे की मल्टीस्टार या लिक्विड मध्ये कोणकोणते कंटेंट येतात। तर याच्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन D3, विटॅमिन ई, विटॅमिन एच, तसेच विटॅमिन सी, झिंक, कोबाल्ट आणि सेलेनियम हे सर्व या मल्टीस्टार लिक्विड मध्ये येते। तर हे अॅनिमल फीड सप्लिमेंट आहे। तर हे स्ट्रेस कमी करण्यासाठी, तसेच आपल्या जनावरांमध्ये आपण बघतो की व्हायरल इन्फेक्शन झालेलं असतं किंवा फंगल इन्फेक्शन झालेलं असतं। तर तेव्हा आपल्या जनावरांवर हा स्ट्रेस आलेला असतो। तर तो घालवण्यासाठी सुद्धा या मल्टीस्टार लिक्विडचा उपयोग करतो। तर याचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे आपल्या जनावरांमध्ये तसेच शेळ्यांमध्ये आपल्याला आहेत। तर मित्रांनो, आपण याचा शेळ्यांमध्ये जास्त प्रमाणात वापर केला जातो। म्हणजे ज्यांच्याकडे बोकड पालन आहे तर त्याच्यामध्ये बोकडावर हा जास्त स्ट्रेस आलेला असतो। म्हणजे त्याच्यामध्ये हीट जास्त असल्यामुळे ते स्ट्रेस हा येतो। तर त्याच्यासाठी आपण हे मल्टीस्टार लिक्विडचा खूप मोठ्या प्रमाणात बोकड पालन मध्ये सुद्धा उपयोग केला जातो। तर मित्रांनो, याचा डोस काय घ्यायचा आहे आपण आपल्या जनावरांमध्ये ते बघूया। तर याचा मोठ्या जनावरांमध्ये 20 ml डोस घेतला जातो। म्हणजे आपल्या गाईला किंवा मोठ्या जर्शांमध्ये, तसेच आपण ज्याच्यावर ट्रेस आलेला आहे, म्हणजे की दूध कमी देत आहे, तर त्याच्यासाठी आपण हे फीड सप्लिमेंट वापरू शकतो। तर याचा शेळ्यांमध्ये तसेच मेंढ्यांमध्ये आपण किती डोस द्यायचा आहे, तर याचा मेंढ्यांमध्ये आपण 5 ml हा डेली डोस देऊ शकतो। तर मित्रांनो, याचा डोस हा प्रत्येक जनावरांमध्ये वेगवेगळा आहे। तर याची क्वांटिटी म्हटलं तर आपण याचा 500 ml हे आहे। तसेच हे 100 ml व 1 लिटर मध्ये सुद्धा उपलब्ध आहे। हे 1 लिटर मध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकते। तर मोठ्या जनावरांमध्ये आपण उपयोग करताना 1 लिटरचा उपयोग हा केला तर आपल्या जनावरांचा स्ट्रेस हा कमी झालेला आपल्याला दिसतो। तसेच दूध ही वाढलेले आपल्याला दिसून येईल। तर आपण बघूयात की याचे पॅकिंग कशा प्रकारे आहे। तर हे प्लॅस्टिक बॉटल मध्ये येते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की मल्टीस्टार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला वर टोपण सुद्धा दिलेले आहे की कशा प्रकारे आपण मोजून घेऊ शकतो। तर याचा मोजून आपण उपयोग करू शकतो आपल्या जनावरांमध्ये। तर मित्रांनो, आपल्या जनावरांमध्ये अशक्तपणा असेल किंवा कमकुवतपणा आला असेल तर आपण समजून जायचे की आपल्या जनावरांमध्ये स्ट्रेस हा आलेला आहे। तर तो स्ट्रेस घालवण्यासाठी आपल्याला मल्टीस्टार या लिक्विडचा वापर करायचा आहे। तर तो तुम्हाला उपयोग त्याचा केल्यानंतर रिझल्ट हा दिसूनच येतो। तर आपण शेळी पालन मध्ये सुद्धा याचा जास्त प्रमाणात वापर झालेला बघून दिसतो। तर मित्रांनो, हा होता आपला मल्टीस्टार लिक्विड, याचा उपयोग कसा करायचा व याचे फायदे काय आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आपल्या या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। तर आपल्याला कोणत्या प्रकारची जर माहिती हवी असेल तर तुम्ही ते कमेंट मध्ये कळवू शकता। धन्यवाद।